नमस्कार, मैं पल्लवी और आप देख रहे हैं महाराष्ट्र। ट्रॉफिक विभागाला घेऊन एका तासात तुमची स्वच्छता केली. आज तिथल्या शाळेसमोर त्या शाळेतले मुलं खेळतात. मला खूप आनंद वाटला की मी खूप चांगलं काम केलं. तुम्हाला आता प्रोजेक्टर मी दाखवलं असतं. एका तासात तिथली गंदगी साफ केली. नितीन भाऊ पूर्ण गंदगी तिथं, कारण की तिथं बसलेले काही लोक आहेत त्या तिथे एका जातीला बदनाम करण्यात येतो. यहाँ कुछ गरीब किया मुसलमान ने किया, यहाँ गाड़ी लगाई मुसलमान ने लगाई, यहाँ गैरेज खोली मुसलमान ने किया, यहाँ का कचरा आगे डालता मुसलमान डालता. अरे भाई, हम जिस व्यक्ति के चेले उन्होंने कभी कभी जात का उल्लेख ही नहीं किया यार. अब तुम जात को लेकर तुम्हारा काम कर रहे हैं, जबकि स्थानीय 4 नगर सेवक बाबूजी ये बाबूजी इस वर्ल्ड में बहुत कुछ है. हमारे से ज्यादा पहले बाबूजी के साथ कई वर्षों से काम करने वाले हमारे बड़े भाई हरीश भाऊ देशमुख, ये अंधश्रद्धा निर्मूल समिति चलाते इसके राष्ट्रीय उपाध्यक्ष है और बहुत अच्छे व्यक्ति है. क्योंकि बाबूजी के साथ जो संगठन चलाते थे बाबूजी उसके अध्यक्ष थे. कई ऐसे आबा बाबा जो लोगों को पहला फुसला के उनको अलग राह में लेके जाते और अपनी रोजी रोटी चलाते, उसके ऊपर हमारे बाबूजी के आशीर्वाद से और रजीफ भाऊ के मार्गदर्शन में अंकुश लगाया जाता. नितीन भाऊ ने जैसा बोला, भाऊ नितीन भाऊ तुमच्या शब्दाला सांगतो मी, आज शहरात एक आयुष्य जीणं इतकं सोपं नाही आहे. सिनियर सिटीजन हा पाठ 100% बरोबर आहे. मदत बोलतो मी, बजाज नगर पोलीस स्टेशन नागपुरात आहे. मेहता साहेब आमचे आसटकर साहेब यांनाही माहीत आहे. नाव घेणार नाही मी त्यांचं, नितीन भाऊ. पण बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नियुक्ती झाली तर 1.5 महिना तिथं काम केलं त्यांनी. त्या कामामध्ये त्यांना मजा नाही आला. म्हटलं काय साहेब कसं चालू आहे? रवी भाऊ काय नाही म्हणे, मी बाहेर झाडाखाली बसतो, आमचे लोक काम करत असतात, तिथं काही कामच नाही आहे. आणि काहीतरी असेल काही नाही म्हणा. रवी भाऊ दुःख आहे म्हणा माणसाला. सर्व सिनियर सिटीजनच्या तक्रारी म्हणजे किती दुर्दैव आहे सांगा. काही वाटलं ना आपल्या मुलांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी काहीच नाही केलं असेल. कठीण परिस्थिती आहे. म्हणजे पैशाला तुम्ही सुख नाही खरेदू शकत, हे वस्तुस्थिती आहे. तसंच आज शहरात बऱ्याचशा बाया आम्ही दिसत घेतलं. मनोज बिया, चंदूभाऊ, मी, दिल्ली बियाला माहित आहे. मी नवीन मधात माझ्या शॉपच्या समोर